Hello students, welcome back to our 3.5 drafting a virtual message. In this lecture, we are going to learn how to draft actual message, the step of writing message and important points to remember while writing message. Let us discuss a brief format of virtual message. व्हर्च्युअल मेसेज हा कशा पद्धतीने लिहायचा आहे हे आपल्याला फॉर्मॅटमध्ये बघायचं आहे की फर्स्ट डेट टाईम नेम ऑफ द पर्सन की कुणासाठी लिहिलं जातं आहे बॉडी ऑफ द मेसेज नेम ऑफ द रायटर और सेंडर. विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल मेसेज हा जो फॉर्मॅट आहे तो अतिशय सोपा आहे. डेट टाईम नेम ऑफ द पर्सन्स बॉडी ऑफ मेसेज अँड नेम ऑफ द रायटर. म्हणजे बघा किती सोपं, तारीख टाईम आणि ज्याचं नाव आणि बॉडी मेसेज असा हा संदेश तयार करत असताना याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण अतिशय काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत. त्या कोणत्या आहेत? पॉईंट्स टू रिमेंबर व्हाईल रायटिंग द बॉडी ऑफ मेसेज. आता मुख्य गोष्ट कोणती आहे का जी आपल्याला काळजीपूर्वक बघायची, जे फॉलोइंग पॉईंट्स आहे टू रिमेंबर इट, ते मुद्द्याच्या स्वरूपात बघणार आहोत. बघा, संदेश तयार करताना काय करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा आहे. तर फर्स्ट गोष्ट कोणती सांगता येईल, ओन्ली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी डिटेल अँड रिटन ना. महत्त्वाच्या या संदेशामध्ये महत्त्वाची गोष्ट नेमका जो संदेश आहे तेवढंच लिहिणं अपेक्षित आहे. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. कोणत्याही प्रकारची त्या बॉडीमध्ये किंवा त्या मुख्य संदेशामध्ये इतर कोणतेही जादा शब्द किंवा जादा माहिती काय करायची नाही, ॲड करायची नाही. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शुड बी यूज्ड. संदेश हा व्याकरणदृष्ट्या योग्य किंवा करेक्ट लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इनडायरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज्ड. संदेशामध्ये इनडायरेक्ट शब्द किंवा रिपोर्टेड स्पीचचा आपण वापर करू शकतो. द मेसेज शुड बी रिटन इन सिम्पल लँग्वेज अँड विदाऊट एनी ॲब्रिव्हिएशन्स. जो मुख्य संदेश लिहित असताना तो साध्या सोप्या भाषेत व समजणारा आणि संक्षिप्त पद्धतीचा वापर न करता लिहिणे अपेक्षित आहे. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. आपला जो संदेश आहे तो पाठवण्याच्या आधी आपण तो चेक केला पाहिजे. थोडक्यात काय, तो संदेश बरोबर आहे किंवा त्यातून काही रॉंग मेसेज तर जात नाही ना, हेही चेक केलं पाहिजे. बी फ्रेंडली अँड पोलाईट. संदेश लिहिताना अतिशय मैत्रीपूर्वक किंवा नम्र भाषा वापरणं गरजेचं आहे. आता शेवटचा मुद्दा कोणता आहे? अवॉइड पण ambiguity, witticism, in short words that create a confusions or a chaotic situations. आपला जो संदेश आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अस्पष्टता, संदिग्धता किंवा व्यर्थ गोंधळ जो होणार आहे तो टाळला गेला पाहिजे, कारण शब्दांच्या माध्यमातून योग्य अर्थ पोहोचला गेला पाहिजेत. कारण अयोग्य अर्थ न जाऊ यासाठी काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संदेश लिहिताना शॉर्टमध्ये आणि ब्रीफ क्लिअर लिहिला गेला पाहिजे. विशिष्ट पद्धतीची माहिती समोरच्या व्यक्तीला देणं खूप गरजेचं आहे. बघा, पुस्तकामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहे. आता आपल्या पेज नंबरवरती 162 वरती बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे की त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. एक्झाम्पल कोणतं आहे? यू रिसिव्ड अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस when she is not at home. You have the following conversations with the speaker, but you have to go for your tuition class, so you leave the message for your mother. Write your message within a 50 words using the informations given below. Do not add any new information. आता ह्या उदाहरणामध्ये सिच्युएशन काय सांगितलेली आहे? आई घरात नसताना ऑफिसमधून एक कॉल आलेला आहे आणि तो कॉल तुम्ही रिसीव केलेला आहे आणि तो कॉल रिसीव केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्युशनला जाण्यासाठी गडबड आहे आणि हा जो मेसेज आहे तो तुम्हाला आईला सेंड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला किमान 50 वर्ड्स म्हणजे 50 शब्दामध्येच लिहायचं आहे. आणि आता हे जे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन आहे ते आपल्याला दिलेलं आहे पेज नंबर 163 वर. आणि याच्यामध्ये मेन पॉईंट सांगितला, डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. म्हणजे यामध्ये काय करायचं नाही आहे, कोणत्याही प्रकारे
नवीन ॲडिशन करायचं नाही. आता टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनमध्ये योग्य असा जो संदेश आहे तो संदेश कोणता आहे? तो संदेश असा आहे. आता टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन काय आहे बघा, ते सांगितलं आहे. अंबुज, हॅलो. मिस्टर रस्तोगी, हॅलो. मे आय स्पीक टू मिस दीक्षित प्लीज? आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. अंबुज, मॉम नॉट ॲट home right now. Mr. Rastogi, in that case, can you give her message? It is urgent. Please tell her that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. Ask her to check her mail as soon as possible for these details. Please don't forget to inform her. Ambuj, don't worry. I will tell her as soon as she returns of 14 फेब्रुवारी 3:30 PM. आता जो मेसेज आहे त्या मेसेजमध्ये काय सांगितलं आहे बघा. आता पेज नंबर 160वरती तुम्ही बघा की मेसेज कुणासाठी आहे. हा मेसेज जो आहे तो मॉमसाठी आहे. आणि त्या मेसेजमध्ये काय सांगितलं आहे बघा, तुम्ही आता क्लिअरली बघा की मॉम, Mr. Rastogi from office called up to say that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. He wants you to check your mail as soon as possible for the details. He said it was urgent. Ambuz. आता बघा अतिशय क्लिअरली 163 ह्या एक्झाम्पलमध्ये मेसेज किती शॉर्टली, किती ब्रीफमध्ये आणि ॲक्युरेट सांगितलेला आहे बघा. हा ग्रॅमॅटिकलीही किती करेक्ट आहे. म्हणजे हा मेसेज कुणासाठी आहे, कुणामार्फत आहे आणि त्याचबरोबर इनडायरेक्टली. आणि या ठिकाणी सांगतानाच काय सांगितलं की मिस्टर रस्तोगीकडनं कॉल आलेला आहे आणि मीटिंग कशी रिशेड्यूल झालेली आहे ती इन्फॉर्मेशन अतिशय क्लिअर सांगितली गेली की काय सांगितलेलं आहे, कृपया तू मेल चेक कर अशी अर्जंट. ही सेड इट वॉज अर्जंट. म्हणजे जो संदेश दिलेला आहे त्याचं नावही शेवटी आलेलं आहे. म्हणजे याचं फॉर्मॅट आणि स्ट्रक्चर हे अतिशय सोपं आहे. तरीसुद्धा एखादा मेसेज चांगल्या स्वरूपात लिहिण्यासाठी किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी त्या स्टेप बघणं किंवा ॲक्युरेट एकही मार्क मिस व्हायला नको, आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी आपण काय करायचं, क्लिअरिटी ठेवायचं आणि याची जरा प्रॅक्टिस करायची. म्हणजे अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपण काय करू शकतो, प्रॅक्टिस थ्रू परफेक्ट होऊ शकतो. आता पहिली स्टेप काय बघा, राईट अ वर्ड ॲट द जी फर्स्ट स्टेप आहे बघा. ज्यावेळेस आपल्याला उत्तरपत्रिका हातात मिळेल त्यावेळेस दुसरं काही करायचं नाही. पहिल्याच सुरुवातीला काय करायचं आहे, मेसेज हा शब्द काय करायचा आहे, काळजीपूर्वक राईट डाऊन करायचा आहे. सेकंड स्टेप कोणती आहे, आता सेकंड स्टेप लिहिताना आता ह्या ज्या स्टेप राईट करण्यात आपण डेट असेल किंवा टाईम असेल हे एकाखाली एक अनुक्रमे लिहायचं आहे. आता समजा जर परीक्षेमध्ये किंवा प्रश्नामध्ये आपल्याला दिनांक आणि वेळ दिलेली असेल तर आपल्याला ते लिहिणं अपेक्षित आहे. थर्ड स्टेप जी आहे, राईट द नेम ऑफ अ पर्सन टू whom मेसेज इज डिरेक्टेड. वेळ आणि दिनांकानंतर एक ओळ सोडून आपल्याला ज्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे का ज्या व्यक्तीसाठी आपण हा मेसेज देणार आहे. चौथी वेळ आहे, आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट टेक्स्ट फ्रॉम द एंटायर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन दॅट कंटेंट ॲक्च्युअल मेसेज. आज चौथा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्नामध्ये आपल्याला जे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे किंवा जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमधला योग्य असा कोणता मेसेज आहे की जो आपल्याला बॉडीमध्ये लिहायचा आहे, म्हणजे बॉडी ऑफ द मेसेजमध्ये यायला हवा तो फाइंड आउट करायचा आहे. पाचवी स्टेप आहे, राईट द डिटेल कॉल अबाउट द 50 वर्ड्स. हू कॉल, व्हाय कॉल अँड फॉलो अप. आता पाचव्या स्टेपमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला या संदेशामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की 50 शब्दामध्ये हा मेसेज यायला हवे. या संदेशामध्ये मग काय असणार आहे, कोणी कॉल केलेला आहे, का कॉल केलेला होता आणि अंतिम काय मेसेज दिलेला आहे. ह्या अशा पद्धतीने ज्या स्टेप आहे 50 शब्दामध्ये आपल्याला तो बसवायचा आहे. आणि लास्ट स्टेप जी आहे 6, मेसेज मस्ट बी पुट इन अ बॉक्स अँड यूज इन अ इनडायरेक्ट स्पीच, रिपोर्टेड स्पीच. संदेश हा नेहमी विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या की
हा चौकोनामध्येच म्हणजे बॉक्समध्येच लिहिला गेला पाहिजेत. हे अत्यंत काळजीपूर्वक बघायचं. बघा, संदेश लिहित असताना अप्रत्यक्ष कथन किंवा अप्रत्यक्ष क्रियापदांचा वापर आपण करायचा आहे. या स्टेपच्या साहाय्याने आपण ज्या वेळेस संदेश लिहायला सुरुवात करणार आहोत तर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो स्ट्रक्चर कशा स्वरूपाचे असले पाहिजे हे आपण एका फॉर्मॅट टेम्पलेट माध्यमाच्या साहाय्याने बघूया आणि समजून घेऊया, जेणेकरून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देऊ शकतो. प्लीज सी द फॉर्मॅट ऑफ आता जो फॉर्मॅट दिलेला आहे किंवा त्या फॉर्मॅटप्रमाणे काय करायचं आहे, सूचना करायच्या आहे. बघा, संपूर्ण जो बॉक्स केलेला आहे, जो पूर्ण संदेश काय केलेला आहे बॉक्समध्ये, किंवा तो बॉक्स आपण काय करू शकतो नंतरही करू शकतो. बरोबर सुरुवातीला किंवा मध्यभागी मेसेज हा शब्द आपण कॅपिटल अक्षरात लिहायचा आहे. नंतर डाव्या बाजूला दिनांक, हा दिनांक लिहित असताना प्रॉपर फॉर्मॅट. त्याचबरोबर जर का परीक्षेमध्ये किंवा प्रश्नामध्ये दिनांक ऑलरेडी दिलेली असेल तर ती योग्य पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे. दिनांकानंतर खालच्या ओळीला टाईम टाकणंही महत्त्वाचं आहे, कारण कोणत्या वेळेला हा मेसेज मिळालेला होता ते लिहिणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर एक ओळ सोडून आपण काय करणार आहे, सॅल्युटेशनमध्ये आपण काय लिहिणार आहोत, ज्यांच्यासाठी हा मेसेज आहे त्या व्यक्तीचं आपल्याला नाव टाकायचं आहे. प्रश्न वाचल्यावर हा संदेश कुणाला द्यायचा आहे, काय द्यायचं आहे हे केअरफुली कळते. त्यानंतर बॉडी म्हणजे मेसेज काय आहे, मुख्य संदेश हा काय आहे की जो टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनमधून मिळत असतो, तो प्रश्नामध्येही मिळणार आहे, पण आपल्याला तो केअरफुली फाइंड आउट करता यायला हवे. आणि या संदेशाची सुरुवात आपल्याला पुढीलपैकी एका पद्धतीने करू शकतो. आता उदाहरणादाखल आपण काय म्हणू शकतो, मिस्टर, मिसेस किंवा युवर असं काहीतरी त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या व्यक्तीला काय आपल्याला सांगायचं आहे त्या व्यक्तीप्रमाणे. म्हणजेच या बॉडीमध्ये आपण काही संदेशाची सुरुवात दिलेली आहे बघा. किंवा दुसरा प्रकार असं लिहू शकतो, युअर फ्रेंड, युअर ऑफिस, युअर क्लब किंवा एखाद्या स्पेसिफिक ठिकाणाचं नाव टाकू शकतो. किंवा कॉल्ड अप, इन्फॉर्म यू दॅट, किंवा तो असणारा संदेश कुणासाठी आहे, किंवा अशीही सुरुवात करू शकतो, देअर वॉज अ कॉल फ्रॉम युअर की फॉर यू अबाउट डॅश डॅश. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हा संदेश देऊ शकतो. किंवा मिस्टर अँड मिसेस, जी व्यक्ती आहे त्याचं नाव, इज कॉल्ड इन युअर ॲबसेन्स, ही सेड दॅट, आणि जो मेसेज आहे तो मेसेज राईट डाऊन करायचा. यापैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही काय करू शकता, संदेशाची सुरुवात करू शकता. हा संदेश लिहिल्यानंतर आपल्याला एक ओळ लिहायची आहे आणि सरते शेवटी म्हणजे फायनली आपल्याला ॲड्रेसरचं नाव म्हणजे हा कोण संदेश लिहित आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, काय या फॉर्मॅटमध्ये आपल्याला संदेश लिहित असताना यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे जो म्हणजे बॉडी ऑफ मेसेज हा असणार आहे, की जो आपल्याला प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलेला असणार आहे आणि जो आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेला आहे, फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. नाव एक्झाम्पल फॉर द ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स. आता या फॉर्मॅटच्या आधारे आपण काय करू शकतो, ब्रेन स्टॉर्मिंगचे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आता पेज नंबर 163वरती A1 ॲक्टिव्हिटी दिलेली, इन पेअर्स enact the given conversations between Rakesh and Mrs. Sarkar. Rakesh, hello, may I speak to Dr. Sarkar? Mrs. Sarkar, he has gone to the hospital to attend OPD. May I know who is speaking? Rakesh, yes, I am Rakesh Sood. Who has been severe headache since yesterday. Since this morning, she has also developed a high temperature. I would be grateful if the doctor could come over to our place to examine her. Mrs. Sarkar, of course, please let me note down your address. Rakesh, it is B49 New Colony. Sarkar, I'll give him your message as soon as he returns. Rakesh, thank you. Mrs. Sarkar had to leave for the school where she teaches, so she wrote a message for her husband, a draft message in not more than 50 words.
आता हे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन आपण ऐकलेलं आहे की ज्याच्यामध्ये राकेश आणि मिसेस सरकार हे डॉक्टरची पत्नी असूनही तिला शाळेला जायचं आहे. आणि त्या कॉन्व्हर्सेशनमधून आपल्याला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की राकेश यांची पत्नी की ज्यांना कालपासून डोकं दुखण्याचा जो त्रास होत आहे आणि आज त्यांना काय झालं आहे, टेम्परेचर आलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे का डॉक्टरांची जर व्हिजिट झाली घरी तर हा एक मेसेज आहे का डॉक्टरांची व्हिजिट होऊ शकते का. आता विद्यार्थी मित्रांनो, हे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन ऐकल्यानंतर महत्त्वाचा भाग लक्षात यायला पाहिजे. आता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्न वाचल्या राकेश सूद यांचा टेलिफोन कॉल आहे आणि फोनवरून मेसेज काय मिळाला आहे, त्यांच्या वाईफला सिव्हिअर हेडेक आहे की जो 2 दिवसापासून आहे आणि आज सकाळपासून त्यांना काय आहे, हाय टेम्परेचर आहे आणि त्यासाठी डॉक्टरांची व्हिजिट व्हावी यासाठी त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे. म्हणजे या अधोरेखित केलेल्या गोष्टीच्या आधारे आपल्याला संदेश तयार करायचा आहे आणि तो संदेश आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. लेट सी द फॉर्मॅट. आता सर्वात पहिले आपण त्याला स्क्वेअर केलेला आहे. सेंटरला आपण मेसेज केलेला आहे. बॉक्स जो केलेला आहे त्यामध्ये आपण डेट टाकणार आहोत. 10:30 टाईम टाकलेला आहे. त्यांचं नाव की मेसेज कोणासाठी त्यांचं नाव टाकले, राकेश सूद कॉल टू सी यू दॅट हिज वाईफ हॅविंग सिव्हिअर हेडेक सिन्स येस्टरडे अँड हाय टेम्परेचर सिन्स टुडे मॉर्निंग. सो he requested from home visit early possible as address B49 न्यू कॉलनी मिसेस सरकार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनमधून काही महत्त्वाचा भाग जो आहे का जो संदेश आहे किंवा जो मेसेज आहे तो वापरून आपण हा मेसेज केलेला आहे. नाव लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. पेज नंबर 64. सेकंड, using information from the dialogue given below, write the message which Amrita left for a brother Surjit. Do not leave out any vital informations or add new informations. First, Shekhar, is this 28473892? Amrita, yes. May I know who is speaking? Shekhar, I am Shekhar. I want to speak to Surjit. I am his friend from IHM Goa. Amrita, I am his sister. Surojit is not at home at the moment. Can you ring up Goa? Amrita, I am his sister. Surojit is not at home at the moment. Can you ring up a little later? Shekhar, I shall be little busy. Actually, I have got a placement at the hotel, Mumbai, and will have to join immediately effect. And formalities completed. This is the news that I wanted to give to Surojit. Will you do that for me? Also tell me I will let me know my new cell phone number I get. Amrita, I will do not buy all the best. Amrita had leave for office. So आता ह्या टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनमधून शेखर यांनी कोणता इम्पॉर्टंट मेसेज दिलेला आहे का जो अमृताला तिच्या सुरजितसाठी लिहायचं आहे, कारण अमृतालाही ऑफिसला यायचं आहे. आता महत्त्वाचा भाग कोणता आहे, कॉन्व्हर्सेशन वाचताना याच्यामध्ये या ठिकाणी फ्रॉम IHM गोवा याला या ठिकाणी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जी प्लेसमेंट मिळालेली आहे ती न्यूज त्याला ज्या हॉटेलमधली जी न्यूज द्यायची आहे आणि अशा पद्धतीने कॉल होईल ती मेसेज द्यायचा आहे. आता मेसेज अशा पद्धतीने आपण आन्सर तयार करू शकतो. उत्तराची सुरुवात करताना आपण काय कॅपिटल अक्षरामध्ये मेसेज असं लिहिणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हा संपूर्ण मेसेज एका बॉक्समध्ये लिहिणार आहोत. सुरुवातीला आपण काय लिहिणार, डेट ऑगस्ट 18, 2020, 3:25 AM. Surjit, there was a call for your friend IHM Goa to inform you he is a placement at the hotel Mumbai and he currently completed his formality. He would give you new number as he gets one. Amrita,
म्हणजे थोडक्यात हा संदेश केलेला आहे की तुझा मित्र की जो IHM गोवामधला की त्याने तुला मुंबईच्या हॉटेलमध्ये जॉब मिळालेला आहे आणि त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून तो तुला काय करत आहे, नवीन नंबर मिळाल्यावर तुला तो सेंड करणार आहे, असा संदेश त्याला दिलेला आहे. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी सॉल्व केली. नाव द थर्ड ॲक्टिव्हिटी, यू आर प्रियंका, अ पर्सनल असिस्टंट टू मिसेस सेन. सी वॉज अवे अटेंडिंग अ मीटिंग वेन Mr. Jarg rang up. You spoke to him and jotted down his message in your notepad. आता बघा, प्रियंका आहात तुम्ही आणि तुम्ही कोण, मिस्टर गार्ग यांचा फोन येतो आणि त्यांचा संदेश आपल्याला नोटपॅडवरती लिहून द्यायचा आहे. आता ड्राफ्ट मेसेज, आता टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन नाही दिलेला, पण त्या मेसेजमधले काही पॉईंट्स दिलेले आहे आणि ते पॉईंट्स कोणते आहे, त्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला मेसेज करायचा आहे. आता तो ड्राफ्ट आलेला आहे की तो मिसेस सेनला, युझिंग द इन्फॉर्मेशन्स इन युअर नोट्स गिवन बिलो. त्याच्यामध्ये काय आहे, मिस्टर गार्ग, फोन कुणाचा आहे, मिस्टर गार्गचा. रँग अप किती वाजता केला आहे, 5 PM. हॅज रिसिव्ड CDs अँड पोस्टर्स, आणि कशाबद्दल, ते सीड्स आणि पोस्टर्स मिळालेले आहेत. अँड कमिंग टुमारो, ते उद्या येत आहे. टू थँक्स मिसेस सेन अँड पर्सनली ओव्हर द चेक. आत्ता आभार मानण्यासाठी, स्वतःहून चेक देण्यासाठी ते येणार आहेत. या माहितीच्या आधारे आपल्याला संदेश तयार करायचा आहे. प्लीज सी, बरोबर मध्यभागी आपण काय लिहिणार आहोत, मेसेज लिहिणार आहोत, एक तारीख टाकणार आहोत. ओके, जानेवारी 6, 2020. आता इथे टाईम लिहिताना 5 मिनटं पुढची वेळ, कारण आपल्याला 5 PM हा मेसेज मिळाला आहे. मग यापेक्षा आपण 5 मिनटं पुढची म्हणजे 5:05 PM. आता मेसेज काय लिहिणार, मिसेस सेन टुडे कॉल्ड Mrs. Garg. He has received CDs and posters. He will be coming tomorrow to thank you and personally hand over the check. प्रियंका. म्हणजे संदेश लिहित असताना आपल्याला टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनमधील किंवा दिलेल्या प्रश्नांमधील कोणता संदेशाचा भाग आहे हे आयडेंटिफाय करून आपल्याला मुख्य संदेशची बॉडी लिहिणं अपेक्षित आहे. आता फोर्थ ॲक्टिव्हिटी कोणती दिली बघा, रीड द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन्स बिटवीन द आशना अँड मिस्टर सिंग. आशना, hello, may I speak to Ranjit please? Mr. Singh, Ranjit is getting ready for school. May I know who is speaking? Ashna, my name is Ashna. I am Ranjit classmate. Mr. Singh, hello Ashna, I am Ranjit's father. Is there any message? Ashna, yes, please ask him to bring his biology notebook to school today. Was absent from school due to illness. I would like to see the notes which our biology teacher gave to the class during my absence. Singh, I will definitely do that. Since Mr. Singh had to go for his morning walk, he left the message from Ranjit. Draft that message in 15 words. हा टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनमधील महत्त्वाचा भाग कोणता आहे, प्लीज आस्क हिम अँड ब्रिंग्स द बायोलॉजी नोटबुक. आय वॉज अपसेट फ्रॉम स्कूल ड्यू टू द इलनेस. आय वुड लाईक टू द विच आर द बायोलॉजिकल टीचर ड्युरिंग माय ॲब्सेन्स. अशा या माहितीच्या आधारे आपण मेसेज तयार करणार आहेत. सुरुवातीला मेसेज, डेट, त्यानंतर टाईम 10 AM, रणजित. Your friend Ashna has called upon you when you are getting ready. She requested to you bring your biology notebook to school as she was absent due to illness. She wants to your notes which our biology teacher miss during absence. And fathers. Let us see the fifth example. 164. Now Rajat comes home from school and finds the door locked. Since he has a duplicate key, enters and finds a note from his mother kept on the table. In it, he explains that Sisi had to rush to the hospital with the Mrs. Manohar, neighbor who had met with an accident. She has also written that she would have rice and curry kept on the dining tables for lunch. He could heat food in the microwave oven if you wanted to.
but he should be very full while handling a switch. Draft the message which Rajat mothers left for him. आता या क्वेश्चनमध्ये महत्त्वाचा भाग कोणता आहे की तो आधी अंडरलाईन करून घ्यायचा आहे. आता अंडरलाईन करून घेतलेला भाग कोणता आहे? ओके, जो मेसेज आहे की त्याच पद्धतीने आपण बॉक्स करणार आहोत. मेसेज, डेट टाकणार आहोत, टाईम आणि रजतसाठी. आणि जो मेसेज आपण टाकणार आहोत की काय आहे की ॲज अ हॉस्पिटल विथ मिसेस मनोहर देअर नेबर्स अँड हू हॅड वेट विथ अन ॲक्सिडेंट्स अँड बी केअरफुल व्हाईल हँडलिंग द स्विच. आणि मम्मी संदेश तयार करत असताना आपण त्या प्रश्नामधलाच भाग करून त्याची बॉडी करणार आहोत आणि तोच मेसेज आणि तो कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 50पेक्षा जास्त शब्द व्हायला नको. आता नाव 6 नंबर ॲक्टिव्हिटी आहे. युझिंग द इन्फॉर्मेशन्स गिवन बिलो राईट अ मेसेज विच मनू लेफ्ट फॉर हिज सिस्टर्स रेनू. Do not add any new informations. The message should not exceed 50 words. Runan rang up book reading sessions. Children ask Kalam. Dr. APJ Abdul Kalam. Compilations of letters received by him from children and his answers. Oxford bookstores 8 p.m. This evening pick you up 6:30 p.m. Attend reading sessions together. आता या ठिकाणी या प्रश्नाच्या स्वरूपात बघितल्यावर आपल्या लक्षात येईल का याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला मेसेज तयार करायचा आहे. या पॉईंट्समध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत बघा. रुहाननं कॉल केलेला आहे. एक रीडिंग सेशन आहे. त्या रीडिंग सेशनचं चिल्ड्रन आस्क कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर आधारित आहे. या पुस्तकाचं स्वरूप असं आहे की APJ अब्दुल कलाम यांनी मुलांनी पाठवलेली जी लेटर्स आहे त्या लेटरचं स्वरूप या पुस्तकात दिलेलं आहे की जे ऑक्सफर्ड बुक स्टोअर यांनी पब्लिश केलेला आहे. हा प्रोग्राम जो आहे तो 8 वाजता आहे अँड PQ. आणि रोहनला काय सांगितलं की 6:30 वाजता तिला काय करायचं आहे, पिकअप करू असा मेसेज दिलेला आहे. याच्या आधारे आपल्याला मेसेज तयार करायचा आहे. ॲक्चुअली व्हेरी सेंटर मेसेज आपण मध्यभागी मेसेज लिहिणार आहोत. सप्टेंबर 4 अशी डेट टाकणार आहोत. 3 PM टायमिंग टाकणार आहोत. रेनू, रुहान हॅड कॉल टू इन्फॉर्म यू दॅट रीडिंग सेशन बुक entitled as Children Ask Kalams, Dr. APJ Abdul Kalam, Oxford bookstores 8 PM. This book's evening compilations of letters received by Dr. Kalam from children. So Ruhan will pick you up to 6:30 PM. म्हणून अशा पद्धतीने पॉईंट वाईज दिलेल्या संदेशाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, महत्त्वाचे शब्द सिलेक्ट करून अप्रत्यक्षपणे त्याचं कथन करू शकतो किंवा इनडायरेक्ट स्पीचमध्ये किंवा रिपोर्टेड स्पीचचा वापर करून आपण तो मेसेज काय करायचा आहे, रेडी करायचा आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे बघा, एक टेम्पलेट दिलेलं आहे. लेट्स सी द ॲक्टिव्हिटी नंबर 7. गिवन बिलो द टेम्पलेट फॉर अ मेसेज. इमॅजिन, आता बघा इथे एक बॉक्स आहे, पेज नंबर 165वर एक टेम्पलेट दिलेलं आहे. इमॅजिन काय करायचं, यू आर वर्किंग ॲज अ रिसेप्शनिस्ट इन अ कंपनी अँड यू आर सपोज्ड टू मेंटेन द कॉल रेकॉर्ड. म्हणजे तुम्ही एका कंपनीमध्ये स्वागतिक आहात आणि हे कॉल रेकॉर्ड्स ठेवणं हे तुमच्यासाठी ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून महत्त्वाचे आहेत. कंप्लीट द डिटेल्स गिवन इन द टेम्पलेट फॉर अ पर्टिक्युलर मेसेज. आता या ठिकाणी जे इम्पॉर्टन्स नोट डाऊन करायचे. सुरुवातीला काय आहे, कॉल फॉर, म्हणजे कॉल फॉर कुणाच्या नावे कॉल आला तर त्याचं नाव लिहिल्यावर फ्रॉम नेम ऑफ द कॉलर, कुणाचा कॉल आलेला होता, कंपनी, जर तो कंपनीमार्फत असेल तर कंपनीचं नाव असेल ते आवश्यक आहे. डेट राईट डाऊन करणं, त्यानंतर फोन राईट डाऊन करणं, टाईम राईट डाऊन करणं. तर अशा पद्धतीने आपल्याला दिनांक, फोन, टायमिंग आणि हे सगळं लिहित असताना मेसेज राईट डाऊन मध्यभागी तंतोतंत मध्यभागी मेसेज राईट डाऊन करायचा आहे. आता मेसेजमध्ये या ठिकाणी एनसर्कल ॲक्शन सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये फोन, रिटर्न युअर कॉल, कॉल बॅक, विल कॉल अगेन, असं काहीतरी तो कॉलरने काय सांगितलेलं आहे ह्या एका ॲक्शनला सर्कल करायचा आहे. कदाचित तो नंतरही कॉल करू शकणार असणार, नंतर तो विल कॉल अगेन असंही होऊ शकतो. आणि टेकन बाय म्हणजे हा कॉल कोणी स्वीकारलेला आहे
त्याचं नाव त्या ठिकाणी लिहू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येऊ शकतं. स्टुडंट्स, असं टेम्पलेट जर एक्झामला विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे याचाही प्रॉपर पद्धतीने स्टडी करणं किंवा एक्सरसाइज करणं. आता आपण कॉल फॉर काय म्हणू शकतो? मनोज ठाकूर फ्रॉम विराज कोठारी. कंपनीचं नाव आहे सनरायझर्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. डेट आहे 15 जून 2021 PM. फोन नंबर आपण लिहू शकतो. मेसेजच्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? विराज कोठारी यांनी दिलेला जो मेसेज आहे तो लिहू शकतो. मिस्टर विराज हॅड कॉल्ड अपॉन व्हेन यू हॅड अ लंच. मनोज ठाकूर यांना सांगितलेलं आपण की जेव्हा तुम्ही लंचला जाणार असं मिस्टर विराज यांचा फोन आलेला होता. ही हॅड टेल यू दॅट द शिपमेंट ऑफ स्पोर्ट्स रीच्ड आउटलेट अकॉर्डिंग टू क्वांटिटी अँड क्वालिटी. जी कपड्यांची ऑर्डर आहे किंवा त्याची जी क्वालिटी आणि क्वांटिटी आउटलेटला पोहोच झालेली आहे. ही सेड दॅट ही कुड पे NTFT टू सेंड द बँक्स डिटेल्स. नंतर पेमेंटचं मोड सांगितलेलं आहे आणि त्यांचे डिटेल्स पाठवायला सांगितलेले आहे. इफ यू लाईक यू मे टॉक टू हिम. तर तुम्हाला ते कॉल करू शकतात. आणि जी ॲक्शन आहेत की त्याच्यामध्ये सर्कल केले विल कॉल अगेन, म्हणजे तुम्ही पुन्हा हा कॉल करणार आहेत असंही त्यामधून लक्षात येतं. हा मेसेज कोणी घेतला होता? टेकन बाय मिस सुनीता यांनी. म्हणजेच अशा पद्धतीने जर टेम्पलेट एक्झामला आलेले असेल तर ते हे आपण डेफिनेटली सॉल्व करायला हवेत. आता रायटिंग स्किलमधला सर्वात जास्त गुण देणारा मेसेज रायटिंग हा टॉपिक आहे. त्यामुळं हा टोटली 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळं 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून काय होऊ शकेल, तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क्स मिळवून देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा 3 प्रकारच्या, एक तर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन येऊ शकतं किंवा त्याच्या आधारे मेसेज तयार करा, दिलेल्या इव्हेंट्स किंवा पॉईंट्सच्या आधारे मेसेज तयार करा असंही, किंवा एखाद्या कंपनीचं टेम्पलेट मेसेज येऊ शकतं आणि त्या पद्धतीने मेसेज तयार करा. अशा पद्धतीचे 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता एक्सरसाइजमध्ये आपण हे टॉपिक बघितलेले आहोत आणि त्याचा फॉर्मॅट एकदम सेम आहे, सारखा आहे की मध्यभागी मेसेज आहे, ते कॅपिटल अक्षरामध्ये लिहिणं, नंतर दिनांक, टाईम, ज्यांना मेसेज करणार आहोत त्यांचं नाव, आणि अशा पद्धतीने संदेशासाठी एक ओळ सोडून, आणि संदेश हा 50 शब्दांमध्ये लिहिला गेला पाहिजे. आणि शेवटी हा संदेश लिहित असताना त्याची डिटेल्स आपल्याला वरच्या टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन किंवा पॉईंट्समध्ये किंवा टेम्पलेटमध्ये दिली जाणार आहेत. आणि अशा पद्धतीने इनडायरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीचमध्ये बदल करून आपण तो संदेश लिहायचा आहे आणि सरते शेवटी हा संदेश कुणी लिहिलेला आहे याचंही नाव त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. आता मेसेज टेम्पलेट हा एखाद्या कंपनीसाठी तयार करत असताना याच्यामध्ये थोडेफार बदल करणार आहोत. सुरुवातीला आपण मेसेज लिहिणार होतो, डेट, टाईम, कुणासाठी आहे, कुणापासून आलेला आहे, आणि संदेश. या पद्धतीने आपण संदेशानंतर त्याचे ॲक्शन, म्हणजे त्या सर्कलला कोणतेही कॉल, तो सदरचा कॉल टेकन बाय, कोणी घेतलेला आहे तो कॉल, रिसीव केला, हेही त्याचं नाव राहील. थोडक्यात काय, रायटिंग मेसेज हा रायटिंग स्किलमध्ये विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो आपल्याला पूर्ण आउट ऑफ मार्क्स मिळवून देऊ शकतो जर आपण प्रॉपर पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला, प्रॅक्टिस केली. अशा पद्धतीने आपण हा व्हर्च्युअल प्रॅक्टिस, हा जो मेसेजची आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची जी प्रॅक्टिस केलेली आहे किंवा ज्या पद्धतीने ब्रेनस्टॉर्मिंगचे क्वेश्चन आपण सॉल्व करून घेतलेले आहे. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड द ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. अतिशय सोप्या पद्धतीने ड्राफ्टिंग आणि व्हर्च्युअल मेसेज हा तुम्हाला समजलाही असेल. इफ यू हॅव एनी डाऊट सो आस्क मी. बट